नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये बिगेड फक्त स्वामींची। एखादा आपण घरामध्ये चांगली वस्तू आणली तर लोकांची नजर त्याच्यावर पडते आणि त्याला दृष्टी लागून जाते। तुम्हाला माहिती आहे महाराज स्वामी समर्थांना सुद्धा नजर लागते, त्याच्यामुळे केंद्रामध्ये त्यांची सुद्धा नजर काढली जाते। तर आपण तर कोणीच नाही आहे, व्यक्तीला नजर लागते, वस्तू आहे वस्तूला नजर लागते, गुण आहे व्यक्तीचे गुण आहे तर त्या गुणांना सुद्धा नजर लागतो। तर तुमचं जर घर आहे त्याला नजर लागलं असं तुमच्या घरामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की एकही काम आमचे चांगले होत नाही आहे, होणारं काम सुद्धा आमचं होत नाही आहे, की असं वाटतंय ना नाही झालेलं आहे पण त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो। तुमच्या घरामध्ये तुमची मुलं आहे त्यांचा स्वभाव अचानक असं चिडचिड झालेला आहे, तुमचं मिस्टर जे आहे नवरा आहे त्यांचा स्वभाव चिडचिड झालेला आहे, किंवा तुम्हाला असं वाटलं की नाही काहीतरी एक वेगळं आहे, एक अटपटा काहीतरी घरामध्ये चालत आहे। याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी आहे, नकारात्मकता आहे, लोकांची जे बुरी नजर आहे, जे दृष्ट आहे, लोकांची वाईट नजर आहे ते तुमच्या घरावर पडलेली आहे, तुमच्या मुलांवरती तुमच्यावरती पडलेली आहे। कारण आजकाल समाजामध्ये काय आहे की एखादी प्रगती जर एखादी व्यक्ती करत आहे तर त्यांना दुसऱ्यांची प्रगती बघू वाटत नाही आहे। प्रत्येक माणसाला असं वाटतं की फक्त मीच पुढे जायला पाहिजे, माझीच प्रगती व्हायलाच पाहिजे, माझंच जे मुलं आहे तेच हुशार व्हायला पाहिजे, माझंच नवरा खूप जास्त कमवायला पाहिजे, आम्हीच खूप जास्त प्रॉपर्टी घ्यायला पाहिजे, दुसरं आमच्या पुढे कोणीच नसायला पाहिजे, असं माणसाची टेंडन्सी झालेली आहे। कारण वातावरणामध्येच असं आहे, माणसाचा व्यवहार तसं बदलत गेलेला आहे। तर त्यासाठी आपण काय करू शकतो की एखादे जे उपाय आहे त्यांनी आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ते निघून जायला पाहिजे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद स्वास्थ्य संपत्ती सगळ्या गोष्टींनी भरभराट व्हायला पाहिजे। तर त्यासाठी मी तुमच्यासोबत एक उपाय शेअर करणार आहे, ते आहे पिवळी मोहरी। ही पिवळी मोहरी तुम्ही बघितला असाल, तुम्ही केंद्रामध्ये जर स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जात असाल तर तिकडे सुद्धा तुम्हाला पिवळी मोहरी दिली जाते। जेव्हा आपण 99 मंत्राचा जप करतो, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे, तर या पिवळी मोहरीमध्ये एवढी ताकद आहे की जे निगेटिव्हिटी आहे ही पिवळी मोहरी ऑब्झर्व करते। हे निगेटिव्हिटी त्याच्यामुळे आपल्या वातावरणामध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे तुमच्या घरात पसरली आहे, तुमच्या व्यक्तीच्या मनावर त्याचा परिणाम झालेला आहे, त्यांच्या स्वभावावर त्याचा परिणाम झालेला आहे। तर हे जी पिवळी मोहरी आहे ह्याचा उपाय करून तुम्ही तुमच्या घरातील सगळी जी नकारात्मकता आहे ते घरातून तुम्ही काढू शकता। तर पिवळी मोहरी आपल्याला केंद्रात दिली जाते। पिवळी मोहरी तुम्ही जर प्रवासामध्ये जात आहे तर तुमचे जे गाडी आहे त्या गाडीमध्ये सुद्धा तुम्ही या पिवळी मोहरीचे मंत्रित केलेले पिवळी मोहरी आहे ते तुम्ही टाकू शकता, जेणेकरून प्रवासामध्ये तुमच्यासोबत काही दुर्घटना नाही व्हायला पाहिजे। अशा प्रकारचे गाडीचं जे चाक आहे ते फेल होणं, मधातच पेट्रोल संपणं, एखादा ऍक्सिडेंट होणं, अशा काही कारणांमुळे तुम्ही वाचू शकता। तर हे पिवळी मोहरीमध्ये एवढी एनर्जी आहे की ती निगेटिव्ह काय ऑब्झर्व करून घेते। तर काय करायचं तुम्हाला की प्रत्येक गुरुवारी जे आहे हे पिवळी मोहरी काय आहे ह्याच्यामध्ये घेऊन तुम्ही 99 मंत्र जर केला तरी अति उत्तम आहे। 99 मंत्र आपल्याला हातामध्ये घेऊन एक माळ जप करायचा आहे, केलं तरी उत्तम आहे, नाही केलं तरी चालेल। किंवा तुम्ही एक असं करू शकता की हे पिवळी मोहरी जी आहे पूर्ण एकदाच तुम्ही मंत्रित करू शकता, एकदाच त्याला साध्य करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला सगळा एक माळ तुम्ही केलं तर खूपच चांगलं। नाही तर तुम्ही जे नित्य सेवा करता त्यावेळेला तुम्ही श्री स्वामी समर्थाचा जे जप आहे ते सुद्धा केलं तर एका हातामध्ये पकडायचं आणि एका हाताने आपल्याला जप करायचं, तेही अतिउत्तम आहे। तर ह्या सगळ्या तुम्ही काहीही करा, काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही 99 मंत्र करा, तुम्ही स्वामी समर्थाचं जे पुस्तक वाचत आहे 3 अध्याय करत आहे तेव्हा तुम्ही तुमच्या हातामध्ये ठेवा, तुम्ही जप करत आहे तेव्हा तुमच्या हातामध्ये ठेवा, म्हणजे ती सगळी एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी ते आपण ह्या मोहरीमध्ये टाकत आहे। आणि त्यानंतर तुम्ही जसं सगळ्या गोष्टी केल्या, तुमची सेवा झाली व तुम्ही प्रत्येक तुमच्या जेवढे बी रूम्स आहेत, बेडरूम आहे, हॉल आहे, किचन आहे, बाल्कनी, तुमचे जेवढे काही घर आहेत, जेवढं काही एरिया आहे त्या सगळ्यामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये किंवा घरामध्ये तुम्ही ते सगळं मोहरीचे दाणे टाकायचं आहे। तर त्या मोहरीचे दाणे जेव्हा तिकडे पडणार आहे तर त्या ठिकाणी जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल आणि लगेच आपल्याला हे झाडायचं नाही आहे। तर एक 15-20 मिनिटं आपल्याला ते मोहरी जे आहे ते तसंच ठेवायचं आहे आणि 15-20 मिनिटं किंवा अर्धा तासानंतर तुम्ही परत हे सगळ्या जे मोहरी आहे ते झाडून सगळं एकत्रित करा आणि त्यानंतर आपल्याला डस्टबिनमध्ये नाही टाकायचं आहे। डस्टबिन मध्ये असलं की मग ते तसंच तुमच्याच घरी राहणार आहे। तर ह्या सगळे तुम्ही गोळा करा आणि एखाद्या पिशवीमध्ये, एखाद्या पेपरमध्ये तुम्ही त्याला रॅप करा आणि एखादं जे पाणी आहे त्या प्रवाहित जे पाणी आहे त्याच्यामध्ये तुम्ही टाका आणि त्याला तुम्ही पाण्यामध्ये सोडून द्या आणि नमस्कार करून द्या। म्हणजे कसं असतो की जे निगेटिव्ह एनर्जी आहे तुमच्या घरातून निघून जाणार आहे। आणि दुसरा उपाय असा आहे की आपण
आमचं जे एक ब्लॉग चॅनल आहे मंगेश निलय उदगीरकर म्हणून, त्या ब्लॉग चॅनलमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे की तुम्ही जेव्हा घरात फरशी पुसता त्या घरामध्ये तुम्ही एक मिक्सचर त्याचं बनवा की जसं की गोमूत्र आहे, गायचं जे गोमूत्र आहे, कपिला गायचं असलं तर अतिउत्तम आहे, नाहीतर कोणत्याही गायचं चालेल, असं काही हे नाहीये. तर गोमूत्र घ्या, हळद घ्या आणि जे समुद्री मीठ आहे म्हणजे जो जाड मीठ आहे तो मीठ आपल्याला वापरायचा आहे, किंवा तो मीठ नसलं तर सेंधा मीठ ही तुम्ही वापरू शकता, काही हरकत नाही. फिनाईल का टाकायचंय, कारण फिनाईल जर तुम्ही टाकलं तर गोमूत्राचा वास जे आहे स्ट्रॉंग वास आहे, आजकालच्या मुलांना सहन होत नाही, कारण त्यांना ते नवीन आहे. आधीचे लोकांना जे आपण लहान असताना आपल्याला सगळं माहिती आहे की गोमूत्र आहे हे सगळ्या गोष्टी, पण आता जर तुम्ही गोमूत्राने फरशी पुसली तर असं वाटतं मुलांना ही काय वास येत नाही. तर त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं फिनाईल टाका, ते सगळं मिक्स करून एखाद्या मोठ्या बॉटलमध्ये तुम्ही भरून ठेवा. मी माझ्या घरात तसंच भरून ठेवलेली आहे. आणि रोज तुम्ही जेव्हा केव्हा फरशी पुसणार आहे तर त्या फरशीमध्ये जसं तुम्ही फिनाईल टाकताय तसं ह्या जे मिक्सचर तुम्ही बनवलेलं आहे ते पाणीमध्ये टाका आणि त्याच्याने पूर्ण घर स्वच्छ करून घ्या. तुमचे दार आहे, तुमचे जे खिडक्या आहे, जे काही तुम्ही पुसता त्याच्याने, तुम्ही इव्हन तुम्ही जे फ्रीज आहे त्या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्याने पुसू शकता. म्हणजे जेणेकरून काय आहे की एखाद्या फ्रीजवरती ती निगेटिव्हिटी कुठेही येऊ शकते, असं नाही की तुमच्या घरात आहे इकडेच असणार आहे किंवा तिकडेच असणार आहे. कदाचित ती माझ्या कपड्यावर सुद्धा असू शकते, कदाचित एखाद्या टेबलवर सुद्धा त्याच्यावर सुद्धा ती बसलेली असू शकते. त्याच्यामुळे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ते आपल्याला त्या पाण्याने सगळीकडे पुसून घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी एकत्र करून तुम्ही फरशी पुसा, म्हणजे तुमच्या घरातली जी निगेटिव्ह एनर्जी आहे नक्कीच पळून जाणार आहे. आणि शक्य झालं तर घराच्या बाहेर सुद्धा ह्याचंच थोडंसं पाणी शिंपडून, हे मिक्सचर जे बनवलेलं आहे त्याचं पाणी शिंपडून तुम्ही बाहेरचा सुद्धा पुसून घेऊ शकता. तर ह्याने काय होणार आहे, तुमच्या घरामध्ये तुम्हाला लवकरात लवकर जे लोक आहेत त्यांच्या स्वभावामध्ये तुम्हाला बदल दिसून येणार आहे. कारण जी हळद आहे ती जी बॅक्टेरिया आहेत, अँटीबॅक्टेरियल जर आपण म्हणतो, आपण लहानपणी कसं खेळून आलं किंवा खेळताना पडलं गेलं तर पटकन आपली आई काय लावायची, आपल्याला हळद लावायची, जेणेकरून जे रक्त आहे तो थांबून जायचा. कारण हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल असे गुणधर्म असतात. आपल्या स्किनवरती आपण हळद लावून घेतो कारण स्किनवरती काही बॅक्टेरिया आहे जेणेकरून आपल्याला फोड वगैरे आलेले आहेत, तर त्याने सुद्धा अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज त्या हळदमध्ये असतात. त्याच्यामुळे आपण पुसताना इथे एखादी बॅक्टेरिया आहे तर त्याच्यामुळे आपल्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण हळद टाकतो. आणि मीठ जे आहे ते निगेटिव्हिटीला दूर करते. आपली आई जेव्हा आपल्याला नजर काढते, एखादी वाईट नजर काढते, तेव्हा मीठ वापरते बघा. तर जे मीठ आहे ते निगेटिव्हिटी जे आहे ते सगळं ऑब्झर्व करून घेते. मीठमध्ये एवढी पॉवर आहे, त्याच्यामुळे मीठ टाकायचं आहे. म्हणजे आपल्या घरामध्ये जिकडे काही निगेटिव्हिटी आहे ते सगळं ऑब्झर्व करून घेणार आहे. आणि गोमूत्राचं आपण तेच आहे, जे काही निगेटिव्हिटी आहे तो दूर करतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गुणधर्म ह्याच्यामध्ये आहे. तर असं अजिबात समजू नका की हे सगळं आम्ही नाही करणार, पण तुम्ही करा आणि नंतर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच बदल झालेला दिसून येणार आहे. त्याच्यामुळे आणि ह्या सगळं झालं की तुमचं मन जे आहे शांत असणार आहे, तुमच्या कामामध्ये तुम्हाला मन लागणार आहे, तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी असं वातावरण एक पसरलेलं आहे, आनंदित तुमची फॅमिली राहणार आहे. एकदा नक्की करून बघा. तुमच्या घरातील नकारात्मकता आहे, जे चिडचिडेपणा आहे, ते सगळ्या गोष्टी लवकरात लवकर घराच्या बाहेर निघून जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या जे रिलेटिव्स आहे, जे फ्रेंड्स आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचायला पाहिजे. श्री स्वामी समर्थ.